चारही बाजूने कातेच्या साहाय्याने मधपेटीचे गेट सरळ करून ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून या मधमाशा निसर्गात जाऊन पराग आणि मकरंद गोळा करण्याचे कार्य सुरू राहील. मधुबनात एका वसाहतीपेक्षा अनेक वसाहती ठेवून आपल्याला वसाहतीचं संगोपन करता येतं. मधुबन स्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या बाबीची आपण माहिती घेऊया. मधुबनासाठी सदाहरित, निम्न सदाहरित जंगल असावे, पराग व मकरंद देणाऱ्या वनस्पती असाव्यात, तेलबिया व फळझाडे अशी उपयुक्त वनस्पती असावीत. मधुबनाच्या परिसरात सतत फुलोरा मिळण्याकरिता वेगवेगळ्या वनस्पती असाव्यात. मधुबन मध्यवर्ती असावे. तसेच मधुबनाजवळ वाहते व स्वच्छ पाणी असावे. वाहतुकीसाठी रस्ता असावा. मधुबनाजवळ गोडाऊन असावे, परंतु तेथे लाईट नसावी. मधुबन वसाहती फाटक्या सावलीत ठेवाव्यात, त्यामुळे तापमान स्थिर राहते. 2 वसाहतीत कमीत कमी 5 फुटाचे अंतर असावे. मधुबनात पेटी ठेवल्याच्या नंतर या वसाहतीची 15 दिवसांनी तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. वसाहत तपासणीची माहिती आपण करून घेऊया. 4 फेमी मधपेटी आहे, ज्यामध्ये हा सर्वात खालचा जो भाग आहे याला आपण तळपाट म्हणतो. त्याच्यानंतर हा जो छोटा पार्ट आहे याला आपण राणी दरवाजा म्हणतो. या राणी दरवाजा वाटे फक्त कामकरी माशाची ये जा करू शकतात. त्यानंतर आता याच्या वरती जो हात ठेवलेला आहे हा ब्रूड चेंबर आहे. या ब्रूड चेंबरमध्ये फक्त पिलाची वाढ होते. त्याच्यानंतर याच्यावरती हे जे छोटे छोटे 2 सुपर ठेवलेले आहेत, या दोन्ही सुपरमध्ये मधमाशा फक्त मध साठवण्याचं कार्य करतात. तर याच्यानंतर हा वरती टॉप ठेवलेला आहे. ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून याच्यावरती हा टॉप किंवा आपण याला छप्पर म्हणतो. वसाहतीची तपासणी करताना प्रथमतः हा टॉप अशा पद्धतीने ठेवून याच्यावरती हा एक इनर कव्हर आहे. ज्यावेळेला आपण वसाहती तपासणी करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ह्या सुपरमध्ये मध त्या मधमाशांनी साठवलेलं आहे किंवा नाही हे पाहून घेणं गरजेचं आहे. निसर्गामध्ये खाद्याचं प्रमाण वाढल्याच्या नंतर या कामकरी माशा फुलांमधला मकरंद आणून ह्या फक्त सुपर फ्रेमीमध्ये साठवतात. ज्यावेळेला या मधमाशा निसर्गातून मकरंद आणून साठवतात त्यावेळेला मकरंदामध्ये हे पाण्याचं प्रमाण जास्त असतं. अशा वेळेला या मधमाशा मध खाऊन मेण स्त्रवतात आणि स्त्रवलेल्या मेणापासून त्याचे षटकोनी आकाराचे घर सील करतात. त्याच्यामध्ये मकरंद साठवलेला आहे, याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. असा अनसील मध हा संकलित करू नये. असा मध ह्या मधमाशा पंख घालून पाण्याचं प्रमाण कमी करतात, जेणेकरून की 80% मध आणि 20% पाणी असा पक्व मध झाल्याच्या नंतर या मधमाशा ही षटकोनी आकाराचे घर सील करतात आणि असा सील केलेला मधच तो संकलित करावा, म्हणजे तो मध जास्त दिवस टिकतो. ज्यावेळेला मधाचा हंगाम असतो त्यावेळेस आपण ह्या सुपर फ्रेमला मेणपत्र लावून ठेवलेला होता. या मेणपत्रातली जी षटकोनी आकाराची घरं होती तर या मधमाशा मध खाऊन मेण स्त्रवतात आणि स्त्रवलेल्या मेणापासून ही षटकोनी आकाराची घरं ओढण्याचं काम या मधमाशांचं चालू आहे. निसर्गामधील मिळालेलं मध आहे, मध फक्त साठवण्याचं कार्य त्या ठिकाणी मधमाशा करत असलेलं आपल्याला दिसत आहे.
मधुबनातील वसाहतीची तपासणी करत असताना मध पेटीतील फ्रेम हळुवारपणे काढावी, जेणेकरून की फ्रेम काढत असताना राणी माशीला इजा होता कामा नये. या ब्रूड फ्रेममध्ये हा जो वरचा जो भाग आहे, वरच्या भागमध्ये या मधमाशांनी मध साठवलेला आहे आणि हा जो मधाचा जो पोर्शन आहे हा सील केलेला आहे. याच्यामध्ये 80% मध आणि 20% पाणी असा सील केलेला मध आहे. यामध्ये हा खालचा जो भाग आहे, या भागामध्ये कामकरी माशीचे हे घरं आहेत. या घरामध्ये यामध्ये 1 ते 3 दिवस अंडी अवस्था, 4 ते 9 दिवस आळी अवस्था आणि 9 ते 20 दिवस कोशावस्थामध्ये या मधमाशा कार्यरत आहेत. आणि 21व्या दिवशी कामकरी माशीचा जन्म होतो. हे सर्व जी घरं आहेत आपण पाहता, ही सर्व कामकरी माशीची घरं आहेत. या दुसऱ्या बाजूनं पण या मधमाशांनी यांचं कार्य चालू आहे. या ठिकाणी सर्व कामकरी माशीचे घरं आपल्याला पाहायला मिळतात आणि या बाजूनं पण इथंही मधमाशांनी मध साठवलेलं आहे. या सर्व जे आपण पाहतो, या सर्व हे कामकरी मासे आहेत. जे आपण आता जी फ्रेम काढली, या फ्रेममध्ये पण या ठिकाणी वरल्या बाजूला मधाचा पोर्शन आहे आणि हे सर्व कामकरी माशीचे घरं आपल्याला पाहावयास मिळतात. वसाहत तपासणी करत असताना या सेलमध्ये आपण पाहतोय की याच्यामध्ये राणी माशीनं अंडं टाकलेलं आहे. एका सेलमध्ये एकच अंडं आहे हे आपल्याला पाहावयास मिळते आणि त्याच्या बाजूलाच या ठिकाणी आळ्या तयार झालेल्या आहेत. परागही दिसतोय. याचा अर्थ असा आहे की या वसाहतीमध्ये राणी माशी असून ते चांगल्या पद्धतीने कार्य करत असल्याचं आपल्याला निदर्शनास येते. या वसाहतीतील ही राणी माशी आहे. ही राणी माशी या घराचा सर्वे करून या ठिकाणी अंडी टाकण्याचा प्रयत्न करते. तिच्या पोटाचा आकार हा मोठा असून लांबुळका आहे. एका वसाहतीमध्ये एकच राणी माशी असते. ही जी राणी माशी आहे, राणी माशी मध हंगामामध्ये एका दिवसाला 500 ते 1000 अंडी घालते. राणी माशीला अंडी घालण्याचं यंत्रही संबोधलं जातं. राणी माशीचं आयुष्य हे 2 ते 3 वर्षाचं असतं. मधुबनातील वसाहतीची तपासणी झाल्याच्या नंतर या ब्रूड फ्रेमवरती सुपर फ्रेम व्यवस्थित ठेवून त्याच्यावरती टॉप ठेवावा व त्यानंतर काथ्यानं ही मधपेटी बांधून घ्यावी. तपासणीमध्ये मेणाच्या पुकड्यावरती जर आपल्याला मकरंद आढळून आला नाही तर अशा वेळेला निसर्गामध्ये खाद्य नाही असं समजावं आणि अशा मेणाच्या पुकड्यामध्ये आपल्याला साखरेची फिडिंग देणं गरजेचं असतं. सातरी वसाहतीनं 200 ग्राम साखर व 200 ml पाणी, तसेच मेलीफेरा वसाहतीनं 400 ग्राम साखर व 400 ml पाणी याचं मिश्रण घेऊन हे मिश्रण स्टोववरती गरम करून घ्यावे. व ती फिडिंग थंड झाल्याच्या नंतर सायंकाळी 6च्या नंतर मधुबनातील वसाहतींना द्यावी. सातरी वसाहतींना फिडिंग कशा पद्धतीनं द्यायची ते आपण पाहतोय. मेलीफेरा वसाहतींना फिडिंग देताना मात्र अशा प्रकारे फिडिंग न देता मधपेटीतील ब्रूड फ्रेमवरील षटकोनी सेलमध्ये फिडिंग होतात. मधुबनाच्या परिसरात जेव्हा खाद्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं अशा वेळेलाच आपल्याला घटक काढता येतो. घटक कशा पद्धतीने काढता येते ते आपण पाहूया. या कोंबवरती या सर्व जे तुम्ही जे पाहता या सर्व कामकरी मासे आहेत, त्याच्यामध्ये नरपणा आहेत. या घटक काढतेवेळी 2 दिवसापेक्षा जास्त दिवस असलेले याच्यावरती आळ्या आहेत आणि मकरंद आणि परागाचं प्रमाण हे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर असा पराग आणि मकरंद हा कोंब आहे त्या रिकाम्या पेटीमध्ये ठेवून द्यायचा आहे.
यानंतर लगेच ह्या मूळ पेटीमधील दुसरा कोंब काढून माशांचं संख्याबळ जास्त असणारा आणि पराग मकरंदाचं खाद्य असणारा व त्याच्यावरती लार्वा असणारा हा एक दुसरा कोंब आपण या रिकाम्या पेटीमध्ये ठेवतोय. तिसरी फ्रेम याच्यामध्ये पराग मकरंद आणि हे सर्व कामकरी माशाचं सील ब्रूड नर माशा पण असणारा हा जो कोंब आहे हा या रिकाम्या पेटीमध्ये ठेवायचा आहे. हा तीनही फ्रेम आपण या रिकाम्या पेटीमध्ये घेत असताना राणी नसणं हे खूप गरजेचं आहे. मूळ पेटी व घटक काढलेली पेटीमध्ये अंतर 5 फुटाचे असावे. मात्र सातेरी वसाहतीचा घटक काढताना हेच अंतर 1 किलोमीटरचे असणे गरजेचे आहे. घटक काढलेल्या वसाहतीला नवीन राणीघर देणं गरजेचं आहे. त्यामुळं मधुबनातील दुसऱ्या वसाहतीतील मधपेटीतील या ठिकाणी एक सॉर्मिंग क्विन्सेल बनवलेला आहे. अशा पद्धतीचं हे जे क्विन्सेल आहे हे क्विन्सेल चाकूच्या सहाय्याने कट करून आपल्याला त्या पेटीला देणं गरजेचं आहे. चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित त्याला उचलून घ्यायचं आणि त्या घटकामध्ये हे कौशल अशा पद्धतीने द्यायचं. मधुबनाच्या परिसरातील खाद्याचे प्रमाण पाहून मधुबनात राणी पैदास कार्यक्रम हाती घेता येतो. आपण जे पाहत आहात ते कृत्रिम पद्धतीने तयार केलेली राणीघरं आहेत. घटक काढलेल्या एका वसाहतीस एक राणीघर देऊन मोठ्या प्रमाणात मधुबन वसाहती वाढविता येतात. जी राणीविरहित वसाहत आहेत त्या वसाहतीला हे जे काही सील केलेले जे काही क्विन्सेल आहे ते क्विन्सेल त्या वसाहतीला अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. परत 16व्या दिवशी ह्या राणीचा जन्म होऊन ही राणी त्या वसाहतीला मिळेल. आपल्याला या ठिकाणी दिसतंय की हे जे क्विन्सेल हे कुरतडून राणीचा जन्म झालेला आहे. तर नवीन जन्मलेली ही जी राणी आहे त्या ठिकाणी तुम्ही जे पाहता ही नवीन राणीचा जन्म झालेला आहे. ही राणी नर माशा आणि कामकरी माशा बाहेर हवेमध्ये 11 ते 4 या स्वच्छ वातावरणामध्ये बाहेर हवेमध्ये जाऊन ही राणी मीटिंग करून आलेली आहे. म्हणजे नरासोबत तिचा संयोग झालेला आहे. ही राणी या षटकोनी आकाराच्या सेलमध्ये कशा पद्धतीने अंडे टाकते ते आपल्याला इथं पाहता येईल. मीटिंग झालेली आहे आणि अंडे टाकलेली आहे. त्याचा अर्थ असा की आपला जो हा आपण काढलेला घटक हा यशस्वी झालेला आहे. अशा तऱ्हेने आपल्याला मधुबनातील वसाहती वाढवता येतात. मधुबनातील वसाहतीची तपासणी 15 दिवसाला करणं अत्यंत गरजेचं असतं. जर आपण वेळोवेळी याची जर तपासणी घेतली नाही तर या पेटीमध्ये अशा पद्धतीनं ही मधमाशा मेणाचे पोकडे बनवतात आणि याच्यावरती षटकोनी काही आकाराची घरं तयार करून याच्यामध्येच राणीमाशी अंडी घालायला लागते. त्यामुळं वेळोवेळी 15 दिवसाला वसाहतीमध्ये कोंब देण्याची आवश्यकता आहे का, परागाचं प्रमाण किती आहे, खाद्याचं प्रमाण किती आहे आणि मधमाशांचं काम कशा पद्धतीने चाललेलं आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. जर आपण वेळोवेळी जर वसाहतीची तपासणी घेतली नाही तर मधमाशा अशा पद्धतीनं हे मेणाचे पोकडे ओढायला चालू करतात. त्याच्यामुळं पुढील तपासणीच्या वेळेला आपल्याला व्यवस्थित तपासणी करता येत नाही किंवा ते फ्रेम उचलत असताना ते मेणाचे पोकडे तुटू शकतात. त्यावेळेला राणी माशी दगावू शकते. वेळोवेळी मधमाशांना मेणपत्रा देणं, फ्रेमी देणं हे करणं अत्यंत गरजेचं आहे. अशा पद्धतीनं हे कटिंग करून आपल्याला या वसाहतीला नवीन मेणपत्र लावलेले फ्रेम देणं गरजेचं आहे की जेणेकरून या मधमाशा या मेणपत्र लावलेल्या फ्रेमवरती षटकोनी आकाराची घरं ओढतील आणि याच्यामध्ये राणी माशी अंडे टाकेल आणि पराग मकरंद साठवण्याचं कार्य नियमितपणे सुरळीत चालू राहील. मागच्या तपासणीमध्ये आपण ह्या मेलिफेरा वसाहतीमध्ये आवश्यकतेनुसार स्ट्रिपा दिलेल्या होत्या. त्या स्ट्रिपा आता मधमाशांनी ओढलेत किंवा नाही ते आपण आता बघू. वसाहत तपासणी करण्यापूर्वी माशा चावू नयेत त्याकरता चेहऱ्यावरती बिवेलचा वापर करतोय.
मागच्या वेळेला आपण या फ्रेमीमध्ये फक्त हा मेन पत्रा ह्या फ्रेमला जॉईंट करून आपण हे पेटीमध्ये ठेवला होता. त्यानंतर या मधमाशांनी, या कामकरी माशांनी जे आपलं मेन स्त्रवण षटकोनी आकाराचे घरं तयार करत असल्याचे आपल्याला दिसत आहे. या मधमाशा, या कामकरी माशा सर्वसाधारणपणे 10 ते 12 किलो मध खातात. त्यावेळेला 1 किलो मेन स्त्रवतात. या कामकरी माशाच्या पोटांवरती 4 मेन ग्रंथीच्या जोड्या असतात आणि त्यातून ह्या मधमाशा मध खाऊन मेन स्त्रवतात आणि या स्त्रवलेल्या मेणापासून अशी या आपण मेनपत्रात दिलेल्या स्ट्रीपवरती ही षटकोनी आकाराची घरं ओढण्याचं काम यांचं चालू झालेलं आहे. षटकोनी आकाराचे घरं ह्या मधमाशा ओढत असतानाच या कामकरी माशाने निसर्गातून आणलेला जो काही मकरंद आहे, असा हा मकरंद या मधमाशा या षटकोनी आकाराच्या सेलमध्ये हे साठवण्याचं कार्य यांचं चालू झालेलं आहे. आपण जे हे वरल्या साईडला पाहतोय हे सर्व मकरंद आहे आणि राणी माशीनं या सेलवरती येऊन अंडे टाकलेलं आहे. त्या अंड्यापासून लार्वा तयार झालेला आहे. हे सर्व कामकरी माशीचे लार्वा आहेत. या सर्व पोळ्यावरती कामकरी माशा काम करत आहेत. फ्रेमवरती दोन्ही साईडनं या लार्वा पाहायला मिळतो. या फ्रेमवरती मधमाशांनी मकरंद गोळा केलेला आहे. या मकरंदामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. असा मध संकलित करू नये. मधमाशांनी सील केलेला मध व मधयंत्राद्वारे संकलित करावा. सील केलेला मध कशा पद्धतीने मधयंत्राद्वारे संकलित करतोय ते आता आपण पाहूया. हे षटकोनी आकाराचे घरं असे जर सील केलेले असतील, त्याच्यामध्ये पूर्वी मधमाशांनी मकरंद साठवलेलं पाण्याचं प्रमाण जास्त होतं. त्या मधमाशांनी पंख हलवून पाण्याचं प्रमाण कमी केलेलं आहे, जेणेकरून 80% मध आणि 20% पाणी असा पक्व मध झाल्याच्या नंतर या कामकरी माशा सर्व हे षटकोनी आकाराचे घरं अशा पद्धतीने सील करतात आणि असे सील केलेलेच मेणाचे जे फ्रेम्स आहेत ते काढून या फ्रेमी मधयंत्रामध्ये ठेवून मध संकलन करता येतं आणि अशा सील केलेल्या फ्रेमीपासूनच मध संकलित करावा. हा मध जास्त काळ टिकू शकतो. या फ्रेमी मधयंत्रामध्ये ठेवण्याच्या अगोदर आता याच्यावरती ज्या मधमाशा काम करत आहेत, या मधमाशा त्या ब्रशच्या साहाय्याने अशा तऱ्हेने ह्या मधमाशा पेटीमध्ये सोडून द्यायचे. अशा सील केलेल्या फ्रेम्स सुपरमध्ये एकत्र करून घ्याव्यात व तो सुपर मध संकलनासाठी घेऊन जावा. वरली जी सिलिंग आहे अशा पद्धतीने हळूवार सुरीच्या सहाय्याने काढावी. सिलिंग कापून झाल्याच्या नंतर परत ती मधाने भरलेली फ्रेम आहे त्या मधयंत्रामध्ये अशा तऱ्हेने ठेवून द्यायचं आहे. या मधयंत्रामध्ये 3 फ्रेमी बसतात. 3 फ्रेमी, 6 फ्रेमी, 16 फ्रेमी आणि 32 फ्रेमी अशा टाईपचं हे मधयंत्र असतं. या कॅपिंग काढून झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने फ्रेमी आतमध्ये ठेवायच्या आहेत आणि या मधयंत्राला जे हँडल आहे अशा पद्धतीने फिरवायचं आहे की जेणेकरून त्या फ्रेमीमध्ये जो काही साठलेला मध आहे तो मध सेंट्रिफ्युगल फोर्सने टोटली हा बाहेर फेकला जातो आणि तो मध हळूहळू ह्या बॉटमला संकलित करायचा. हळूहळूची गती वाढवणं गरजेचं आहे. मधयंत्राद्वारे बाहेर येणारा जो मध आहे तो मध स्टेनलेस स्टीलच्या भांड्यामध्ये संकलित करावा. संकलित केलेला मध हा प्रोसेसिंगसाठी पाठवला जातो, परंतु मधपाळाकडून खरेदी केलेला मध हा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो. मधमाशांचं पासून उत्पादित झालेला मध हा आम्ही महाराष्ट्रामधून कलेक्ट करतो. सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा ठिकाणाहून कलेक्ट करतो आणि सदरचा मध हा आम्ही कलेक्ट करताना पाहूनच घेतो, परंतु त्याची केमिकल टेस्ट आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ महाबळेश्वर या ठिकाणी आमच्या प्रयोगशाळेत आमच्या या प्रयोगशाळेमध्ये आम्ही त्याचं टेस्टिंग घेतो. त्याला म्हणतात